मदत करू काय मी? त्याच काय काय झालं? तुम्ही एवढं प्रयत्न करताय, तुम्हाला काय जमाना म्हणताना म्हणलं, नाहीतर दागिना राहायचं तिथंच, केस यायची हातात सगळी. बघा ना प्लीज. थँक्यू. माळा ना. मी हा. थँक्यू. एक नंबर, काय? एक नंबर दिसतंय. थँक्यू. कवा कवा मला असं वाटतं की मी कवी बिवी असतो तर भारी झालं असतं. किमान एक तरी कविता पाडली असते तुमच्यावर. अरे वा, एवढं मनापासून वाटतंय तर करा एखादी कविता. नाही नाही, ते आपलं असंच म्हणलं मी. तुम्ही आता तेवढंच कधी कोण का, नाही तर एखादा कवितेचा क्लास लावशील आम्हाला. काय का करावं एकट्या जीवानं? तुमचा अभ्यास बी करा, किंवा गाण्याचा क्लास बी करा, आणि आता कविता बी करा, फॅक्टरी बी करा, आणि शाळा बी करा. काय नको नको, कविता बिविता काय नको. आपलं हाय असं रांगडं तोंड आहे, हाय असं राहून दे. मग रांगडी कविता करा. हो, काय तर उगीच. अहो करा हो. हो का? करा की. हा घ्या मग. तुमचं रूप जणू ज्योतिबाचा गुलाल, आणि गालावर लाली गाले लाल गाले लाल गाले. बास बास. पोचली पोचली, तुमची कविता पोचली माझ्यापर्यंत. घडली ना अद्दल. असं पाहिजे तुम्हाला. म्हणलं होतं कविता बिवितेच्या फंदात पडू नका. ऐका ना, बोला की. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की, ऐकायलाच बसलोय. बोला. म्हणजे कसं सांगू मला. तोंडानं सांगायचं. वहिनी साहेब, पूजेची तयारी झाली. झाली? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पुढे वा, आलोच. हा, नाही नको, पूजा झाल्यावर बोलूया. तुम्ही म्हणशील तसं. चल मग आता. एक कविता तुमच्यासारखी मोगऱ्यावानी फुललेली, 7 जन्माच्या गोड नात्यात अबोलपणे खुललेली. चल, फुलं कुठे? रखमा, धनाजी. सांभाळून पडलं असतात आता. बरं झालं तुम्ही सावरलत ते. सणासुदीच्या दिवशी पूजेचं ताट हातातून पडलं असतं तर अपशकुन झालं असतं. आता सगळं चांगलं होईल. अपशकुन होणार नाही, वाईट काही घडणार नाही. मी वाईट काही होऊ देणार नाही. मी ठेवतो.
सूर्य का पश्चिमेला उगवला काय? आता रोजच उगवणार आहे पश्चिमेला. सवय करून घ्या. म्हणजे कळेल. हे जर आई साहेबांसंग असं नीट वागले कायम तर मग आम्ही कशाला चिडतो त्यांच्यावर? आम्हाला हेच तर पाहिजे. तसंच होईल. सगळं चांगलंच होईल आता. काय बी बोलली नाही ही. काय समजायचा याचा अर्थ? ओ ओ ओ इकडं. काय अजून नजरेनं बांध मारणं चालू आहे तुमचं? गाडी पुढं सरकती हाय का नाही? काय समजना झालंय हो. म्हणजे काय बोलतच नाही ती. काय बोलली नाही म्हणजे? म्हणजे होय बी म्हणत नाही, नाही बी म्हणत नाही, काय बोलतच नाही ती. मग सरळ आहे. सरळ आहे. तिला तुमची फ्रेंडशिप नकोय. तिला लवशिप पाहिजे तुमची. प्रेमात पडली असेल तुमच्या. काय सांगताय तुम्ही? काय सांगताय म्हणजे काय खरंच सांगते म्या. अहो म्या मुलगी आहे ना, मला कळतंय मुलींचं. म्या काय म्हणते, अक्षय तृतीया चांगला सण आहे. पटकन लवशिप मागून टाका. प्रपोज करा की तिला. हा असं किती दिवस लांबूनच बघत बसणार आहात तुम्ही? आणि म्या काय म्हणते, बिंदास बोलून टाका. अशी बिंदास बोलणारी माणसं आवडतात पोरीसनी. मी सांगते तर चांगला सण आहे. मुहूर्त बी चांगला आहे. काहीतरी गिफ्ट द्या. गिफ्ट आवडतात पोरीसनी. आणि तसं समजासनीच आवडतात गिफ्ट. बघा विचार करा. पण गिफ्ट काय देऊ तिला? ते बी मी आज सांगू आहे. तुम्ही तुमचं चालवा की. काहीतरी पटपट विचार करा आणि देऊन टाका. जास्त वेळ घालू नका. नाहीतर मग काय होईल माहिती का? ती जशी गेले ना तशी परत येईल आणि तुम्हाला लग्नाची पत्रिका देईल आणि तुम्हाला म्हणाल, दादा माझ्या लग्नाला यायचं. मग तुम्ही बसा तिच्या लग्नाचा लाडू खात. आदिपती तिकडे कुठं? या इकडं. सुखीरा. तुला नेहमीच आशीर्वाद द्या की. जा जग जिंकून या. हा. जग तर जिंकालच, लोकांची मनही जिंका. चला हा सुरू करू आता. गुरुजी आले की लगेच सुरू करू. हा. आमची आई कुठं राहिली? एरवी तर अक्षय तृतीयाची सगळी माहिती सांगत असते. तीच माहिती असते, पण तरी ऐकायला बरी वाटतं. मजा येते नाही का? तिला लय पुराणातल्या काय काय गोष्टी माहित आहेत. भारी भारी सांगते, लय मजा येते.
मज्जा येते ना व तेच सांगाय आले 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 सुखी वा समध्या गोष्टी पुढच्या पिढीला कळायला हव्यात ना व म्हणताना सांगत असते बरं करतेस. अशा समध्या रीतीभाती एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडनं करत करत आपल्यापर्यंत येत असतात ना व होय. तुम्ही बी सांगा तुमच्या पोराबाळासनी चला. काय सरकार येऊ का? या गुरुजी या या धनाजी गुरुजी आले. आज अक्षय तृतीयेचा सण आहे, तुमचाच सण आहे, सगळ्या लक्ष्मींचा सण. थोरले सरकार आणि धाकले सरकार यांनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. ही घ्या मिठाई. ताई, ही घ्या मिठाई. ताई, धाकल्या सरकारने तुम्हाला विचारायला सांगितलंय मला. तुम्हाला काही अडचण वगैरे नाही ना? नाही. सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हो. इथं जे काही घडलं ते तू बाहेर कुणासनी सांगितलं सगळ्यांना संपवून टाकी ना. नीलमताई, कसला विचार करता एवढा? नाही, कसलाच नाही. तुम्हाला काही त्रास वगैरे नाही ना? त्रास नाही. काही त्रास नाही. म्हणजे कोणी त्रास वगैरे दिलाय का? नाही. काही टेन्शन वगैरे? नाही. रमेश, मिठाई सारखं राहायचं आपल्या ताईंशी, कळलं का? त्यांना काही अडचण, त्यांना काही त्रास झाला तर लगेच मला कळव. होय होय मी आहे नाही तर काय काळजी करू नका तुम्ही. तुझी जबाबदारी आहे ती. काय काळजी करू नका तुम्ही. आहे ना मी इथं. काय काळजी करू नका. चला मिठाई खायला 10 मिनिटाचा ब्रेक निघा. ए तू कुठे चाललीस? काम आहे मला तुझ्या संग. आज इतका चांगला दिवस आहे. मिठाई घे खा की. नको मला. अग एवढा प्रेमानं द्यायलोय आगर. नाही. अग आगर आगर अग घे. आगर आगर. आता कस गोड आहे मिठाई. तुझ्या वाणीच आहे. लाजली परत लाजली. आता लवशिपच मागणार डायरेक्ट. लाजली. आलेत सगळे. आले आले सगळे मुहूर्तावर जमलेत. होय. चला घ्या. एक इच्छा अशी होती की पूजा वगैरे होऊ दे आधी, आणि त्यानंतर अधिपतीचं एखादं गाणं झालं असतं इथे तर. तसलं काय सांगू ना उगाच काय तर. आत्ता शिकवलोय हो. नाही म्हणजे इतक्या कमी दिवसात चांगली प्रगती आहे अधिपतीची, आम्ही ऐकतोय ना. जर चांगली तयारी चालली आहे तर म्हणायला हरकत नाही गाणं. अजून काय एवढं येत नाही का नवीन? ते मॅडम सांगतात तसं जरा जरा प्रयत्न करतोय हो आई साहेब. अजून काय पक्की बैठक नाही. नाही पण एकतर गळ्यात मूळचा सूर आहेच, आणि शिवाय आता चांगलं ट्रेनिंग चालू आहे, रितसर शिकवणी चालू आहे. म्हणून म्हणत होतो की
एखादं गाणं. तर ते एवढं सोपं नसते गाणं मी ईशा हार्ड असतोय असं एवढं सोपं असते ईशा हार्ड असते गाण्याचा. मी आहे ना. जा नैवेद्य घेऊन या. अगं बाई हो राहिला नाही का? का ग काय झालं? काही नाही हो, गुडघ्याचा त्रास माझा. थांब थांब मी इराला सांगतो. इरू, ए इरू. हो, कशाला हाक मारताय तिला? काही उपयोग आहे का? ती घरात असून नसल्यासारखीच आहे. आता घरात एवढी पूजा मांडली आपण, आली का ती? काही मदत केली आहे का तिने? काय चाललंय तिचं तेच कळत नाहीये मला. आता काय करणार आहेस? काय नाही, मी आणते थांबा. खरं सांगू का, या मुलीचं ना मला फार अवघड वाटतंय. मी ना अक्षराला सांगणार आहे, जरा बघ बाई हिच्याकडे, सांग हिला समजवून. विद्या, हे बा अक्षराला नको सांगायला. अगं तिचे व्याप तिला काय कमी आहेत का? म्हणून आपण आपले व्याप तिला सांगायचे. मी इरूला समजावून सांगतो, तू नको काळजी करूस. हं? ती ऐकेल. बघा बघा सांगून बघा, ऐकते का बघा. मला तर काही वाटत नाही, ना तुमचं ऐकते ना माझं ऐकते. का जाऊ दे, काही उपयोग नाही. हा बा आणते मीच. मॅडम, आज पूजा ऍक्च्युली आमच्याकडे. क्लास नसेल ना आज? हा नाही या की या. नाही, मी क्लाससाठी नाही चाललीये. मी तर अहो काय सगळं तिकडे दारात उभं राहूनच बोलणार काय? या आत या. या 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 अगदी येळ्यात आलात बघा. आता पूजा सुरूच होणार आहे. आणि हो अधिपती, तुम्ही म्हणत होता ना अवघड आहे, हार्ड आहे. हो, अवघड गोष्टी तर सोप्या करून सांगायला आले ना मी इथे. माझं कामच आहे ते. ऐकलं मी तुम्ही तुमचं काम 100% चांगलं करताय, 1 नंबर करताय म्हणतात तर आम्हाला टेन्शन येत नाही. हो ना, आपण 6 पासून सुरुवात केलेली आणि आता तर आपण गाणी पण बसवायला लागलोय. नाही तुमच्या संग जेव्हापासून गाणं म्हणतो की नाही तेव्हापासून मला कळायला लागलं की जे बारीक बारीक जागा असतात ते हरकती म्हणतात त्याला. ते नाही तर आधी आपलं असंच आपलं गाणं गुणगुणायचो आम्ही. आंघोळ बिंघोळ करताना मोठमोठ्यानं विचारा यायचं आधी काय आम्हाला त्यातलं काय वकट कळायचं नाही. पण आता गमत यायला लागले, आता समजायला लागले जरा. हो, आणि तुम्हाला आता हरकती पण जमायला लागलाय. जमते तुम्हाला. ते तुम्ही आमच्यावर आतापर्यंत कुठली हरकत घेतली नाही म्हणताना हरकती घेतोय. काय अधिपती? अहो, मी कशाला हरकत घेईन. झालाय का गुरुजी सगळं? पूजेची सगळी तयारी झाली आहे. कोण बसते पूजेला? कोण म्हणजे काय? आमचा लेक बसणार. अधिपती, सुनबाई या बसा. अजून एक कलश लागणार आहे. हा आणते मी. आजी तुम्ही थांबा, मी आणते. गुरुजी बघा अजून काय राहिलं नाही ना? नाही म्हणजे पूजा सुरू झाल्यानंतर उगाच खोळंबा नको. तसं सगळं काय आहे. हळदी कुंकूचं ताट कुठे आहे? हा इथंच आणतो. अहो नाही मॅडम, तुम्ही बसा ना, मी आणते. अहो नको, आणतो आम्ही, इथंच आहे. अहो नाही, खरंच. तुम्हाला माहितीये माझी आई म्हणते पूजेच्या कामाला हात लागला ना की पुण्य मिळतं.
मी आणते. आणा ना ते बघ तिकडेच